दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक रोड देवळाली गाव येथील शासकीय गौतम छात्रालय येथे रिपब्लिकन योद्धा आणि आंबेडकरी चळवळीतील पॅन्थर नाशिक जिल्ह्याचे माजी जिल्हा नेते दीपक भाई सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मतिथीनिमित्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पगारे यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाची सुरुवात पॅन्थर दीपक भाई सावंत यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रतिमा पूजनाचा मान ॲडव्होकेट ऐश्वर्या सावंत आणि आदर्श सावंत यांनी संयुक्तपणे केला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून पॅन्थर दीपक भाईंना अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पॅन्थर दीपक भाई सावंत यांच्या सामाजिक कार्याची उजळणी करत त्यांच्या जीवन कार्याला अभिवादन केले. रिपाई जिल्हा नेते सुरेश निकम, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे, नाशिक रोड रिपाई शहर उपाध्यक्ष शरद गायकवाड तसेच गौतम छात्रालयाचे प्राध्यापक दिगंबर हडस यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. संदेश देणारे विश्व शांती दूत महाकवी भगवान गौतम बुद्ध, समतावादी राजे, महाराष्ट्राचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, ह्या देशाचे खरे शिक्षक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षीचे जनक राजा शाहू महाराज आणि सर्व महापुरुषाच्या विचाराला आचराला वंदन. आणि ज्या खऱ्या अर्थाने आपण ह्या देशामध्ये जो स्वातंत्र्याचा श्वास जात आहे, ज्या श्वासावर ज्यांची सही आहे, ते विश्ववंदनीय कार्यसम्राट, विद्येचे देवते, महामानव, बौद्धिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या विचाराला प्रथम अभिवादन. आणि उपस्थित आजच्या या आमचे बंधू कालकथित दीपक भाऊ सावंत यांचा काल वाढदिवस होता, परंतु सुट्टी असल्या कारणाने आज त्यांचे चिरंजीव आयुष्यमान आदर्श सावंत यांनी तो आज साजरा करण्यात ठरवला आहे. खूप चांगली कल्पना आहे का माणूस वाढदिवस कुठेही साजरा करू शकतो, कुठेही करू शकतो, परंतु एक आंबेडकरी चळवळीची भावना, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेली शिकवण का माणसाने माणसापर्यंत जावा आणि दीन दुबळ्याची सेवा करावा, ही खऱ्या आंबेडकरी चळवळीचा मुख्य भाग आहे. म्हणून आदर्शला जी घरातून जी बाळकडू मिळालं आहे, त्या बाळकडूचं उदाहरण आज इथं दिसत आहे. भारतीय घटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी कालकथित आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बघता बघता त्यांना आपल्यातून जाऊन 3 वर्ष झाली. हा एक लढाऊ अजिंक्य योद्धा, आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असणारा, मग तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही आंदोलन असो, आमचे बंधू दीपक भाऊ हे सर्वात पुढे असायचे. यशस्भाई ज्या वेळेस चळवळीचे जे लढे झाले, मग तो मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा असो, मंडल आयोगाचा लढा असो, भूमिहीनाचा लढा असो,
कुठल्या ना कुठल्या लढ्यामध्ये, कुठल्या ना कुठल्या मोर्चामध्ये, कुठल्या ना कुठल्या आंदोलनामध्ये ज्या ज्या वेळेस साहेब आदेश द्यायचे, मग तो रास्ता रोको असो, तो रेल्वे रोको असो, आमचे बंधू दीपक भाऊ हे सर्वात पुढे असायचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस व विचारास वंदन करून आमचे सहकारी मित्र कालकथित दीपक भाऊ सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या गौतम छात्रालयात त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचे पुत्र आदर्श सावंताई व त्यांचा सर्व मित्र परिवार. दीपक असा ॲक्टिव्ह कार्यकर्ता होता. कुठल्याही आंदोलनात, कुठल्याही लोकांना अडचणीत कामं येणारा हा दीपक सावंत हा कार्यकर्ता. माझ्यासोबतही त्याने अनेक वर्ष रिपब्लिकन चळवळीत काम केलं. निष्ठा कशी असावी, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष. जन्मल्यापासून आठवले साहेबाचा झेंडा, रिपब्लिकन पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन गोरगरीब जनतेसाठी काम करणारा हा कार्यकर्ता कधी विसरता येणार नाही. त्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम झालेत. त्याचाच वारसा घेऊन आदर्शही तोच कार्यक्रम करतो आहे. गोरगरिबांना मदत करतो आहे. हे कुठंही विसरता येणार नाही. दीपक भाऊंच्या ज्या आशा आकांक्षा असतील, पूर्ण काही काम असेल, त्याचा मित्रपरिवार, त्याचं कुटुंबीय पूर्ण करेल मी अशा आशा बाळगतो. दीपक भाऊंना मी वाढदिवसानिमित्त एक विनम्र अभिवादन करतो. मी माझ्या पगारे परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आमचे भाऊ आदर्श यांनी जो कार्यक्रम घडून आणला, खूप 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 म्हणजे मला एकदम आनंद वाटला. ह्या ठिकाणी गौतम छात्रालयामध्ये सर्व छोटे आदिवासी मुलांसाठी सर्व संघटना ह्या ठिकाणी सहकार्य करताय. तसंच त्यांनी मला काल फोन केला. मला सांगितलं आदर्शने का पप्पाचा आज वाढदिवस आहे, आपण त्या मुलांसाठी काहीतरी फुलाची पाकळी आपण देऊ. मी म्हणलो चांगलं काम आहे बाबा, तू योग्य मार्गाने करतो, मला खूप आनंद होईल. मग आम्ही आदर्शी मला फोन केला. सकाळी त्यांनी पूर्णपणे तयारी केली आणि ह्या ठिकाणी आज हा कार्यक्रम करण्याचे ठरवलं. आमचे दीपक भाऊ आज आपल्यात नाही आहे, त्यांना मी अभिवादन करतो. आणि सर्व रिपब्लिकन पक्षाचे आमचे अमोल भाऊ पगारे, आमचे सूरज भाऊ निकम, आमचे अजित भाऊ, आमचे पगारे साहेब, सर्व मंडळींना मी विनंती करतो की हा कार्यक्रम घडून आणल्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज रोजी गौतम छात्रालयामध्ये कालकथित दीपकजी सावंत यांचा काल वाढदिवस होता. आमचे आदर्श बऱ्याच दिवसापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. आमच्या वडिलांचा वाढदिवस हे जरी नाही, परंतु विद्यार्थ्यांप्रती त्यांना जी तळमळ होती, विद्यार्थ्यांचं जे काही स्नेहबंध होतं ते अतिशय दुर्मिळ होतं. म्हणजे विद्यार्थ्यांप्रती काहीतरी करण्याची इच्छा त्यांची नेहमीच असायची. नेहमी ते विद्यार्थ्यांप्रती जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, ते विद्यार्थ्यांच्या असो, समाजाच्या असो किंवा अति दुर्बल घटकातील असो, या भागवण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असायचे सावंतजी साहेब. कालच विषय झाल्यानंतर काल विद्यार्थी नसल्या कारणाने सरांशी बोलणं झालं भाऊंशी, आणि ते आज योग घडून आणलात. आणि आजच्या दिवशी या गौतम छात्रालयामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते, आदरणीय काही राजकीय क्षेत्रातील, त्याचे सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. विशेष करून आमचे जे भाऊ आहेत ते देखील आम्हाला नेहमीच मदत करत असतात. त्याचबरोबरने विद्यार्थ्यांचे जे काही अडीअडचणी असतील ते भागवण्यासाठी सगळा मित्रपरिवार इथं नेहमीच येऊन आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी भागवत असतात. आज रोजी सावंतजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांकरिता संध्याकाळचं स्नेहभोजन आयोजित केले आहे. त्याही अनुषंगाने सगळ्या परिवारांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय. आणि ते जरी नाहीत, परंतु त्यांचा वाढदिवस आज विद्यार्थ्यांप्रती, समाजाप्रती एक आदर्श आणि त्यांचे चिरंजीव आदर्श यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे.
त्याबद्दल त्या चिरंजीव होते. त्याचप्रमाणे उपस्थित ॲडव्होकेट मॅडम यांचे देखील मनस्वी आभार. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने पुण्याच्या सगळ्या परिवारांचं आणि उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आपल्या वडिलांबद्दल भावना व्यक्त करत ॲडव्होकेट ऐश्वर्या सावंत यांनी अत्यंत भावनिक शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. बस दोनच शब्द बोलेल की वडिलांनी आम्हाला जेही काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या आम्ही पुढे नेणार. जसं आम्हाला जमेल तसं आम्ही लोकांना मदत करणार. जे पण आमच्याकडनं करता येईल आम्ही ते नक्कीच करणार. आणि इथं सगळे असलेल्यांना खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमानंतर गौतम छात्रालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्नेहभोजन देण्यात आले. या कार्यक्रमाच्या शेवटी आदर्श सावंत यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले. उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभारी. हा कार्यक्रम घडवून आणण्याबद्दल माझ्या ताईंचं मोठं योगदान आहे आणि या ताईंनी त्या कार्यक्रमाला सर्व रूपरेषा आम्हाला दिली. त्यामुळे ताईचे खूप आभारी आणि सर्व उपस्थित राहिले या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि या शाळेचे बी आभार मानतो. त्या शाळेने आम्हाला वेळ काढून जे प्रोत्साहन दिलं आणि ते कार्यक्रमासाठी योगदान करायसाठी जी मदत दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी. या सोहळ्याला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते सुरेश निकम, नाशिक रोड RPI युवा जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे, शिवसेना पक्षाचे शहर नेते एजाजभाई शेख, नाशिक रोड RPI शहरोपाध्यक्ष शरद गायकवाड, प्रवीण पगारे, समाधान भोसले, गौतम छात्रालयाचे प्राध्यापक दिगंबर हाडस, विजय मोरे, ॲडव्होकेट शिरीष पाटील, अशोक तायडे, ॲडव्होकेट राजेंद्र जयदे तसेच पत्रकार भास्कर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक.